मैदानामध्ये अमित आणि जयेश. तर सलामीवीर मैदानामध्ये दाखल झाले. तर गोलंदाजी मार्कवर मात्र दिग्गज खेळाडू आहे करपाडा संघाचा. यावेळेस मात्र गोलंदाजी मार्कवर वासू. 2002, 3, 4, 5चा हा जर काळ आठवला तर अगदी पाहायला गेलं तर सगळ्याच फलंदाजांना घाम फुटायचा. कारण पहिल्यांदा रोशन जे सामने व्हायचे ते अगदी 2 ओव्हरचे, 3 ओव्हरचे आणि बऱ्याचशा खेळाडू साईट म्हणून यायचे. आणि तेव्हा वासूला घेण्यासाठी मात्र झुंबड असायची प्रत्येक संघांमध्ये. आणि वासू दिसला का बऱ्याचशा टीम्स मात्र एंट्री परत मागे घ्यायच्या. हे आम्ही अगदी जवळून पाहिलंय. पळसपे टीम मधून सुद्धा काही वर्ष तो खेळला. आणि पुन्हा एकदा आज बऱ्याच वर्षानंतर मात्र वासू मैदानावर दिसतोय. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. पहिलं षटक घेऊन वासुदेव देसले तयार होते. लेफ्ट मोर्थ विकेट. पहिला बॉल, पहिलाच बॉल जोर अपील पाहायला मिळाली. बॉल मागे चाललाय. थोडीशी मिसफील्ड जरूर झाली त्या ठिकाणी. शॉर्ट फाईन लेग क्षेत्ररक्षकाकडून. इथे मात्र संधी मिळाली. 2 धावा. सुंदर आणि मिडल विकेट म्हणावी लागेल. लाईक बाईटच्या स्वरूपात मात्र ही धाव येत आहे. 2 अवांतर धावेनं मात्र खातं उघडलं जातंय ते बोरगाव संघाचं. अमित पाटील आणि जयेश बेलकडे ही सलामीवीरांची जोडी आपण पाहतोय ती बोरगाव संघाकडून. पहिलं षटक. बरेचसे व्हेरिएशन्स आहेत. अगदी पाहायला गेलं तर वेगळ्या धाटणीचे चेंडू टाकण्यासाठी मात्र हा गोलंदाज प्रसिद्ध आहे. फुलर लेंथ, यॉर्कर किंग असं संबोधलं जातं या गोलंदाजाला. खूप चांगला बॉल. यावेळेस मात्र अगदी पाहायला गेला तर थोडासा लेगस्टम्पच्या बाहेर निघून मात्र थोडासा कट करण्याचा प्रयत्न. बॉल टप्पा पडल्यानंतर थेट यष्टिरक्षकाचा भेद घेणारा निर्धाव चेंडूची सांगता वासूकडून. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा. दुसरा सामना आपण पाहतोय आजच्या दिवसामधील श्री छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम. आणि आता मात्र आज सगळेच 8 संघ पेण विभागामधील तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग सुद्धा हळूहळू जमा होत चाललाय. इथे मात्र अजून एक डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. आणि हेच तर काय अर्थात अट्रॅक्शन असतं या स्टेडियमचं. सगळ्यांना बसण्याची व्यवस्था सुद्धा आहे. भारतरत्न आणि मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर पॅव्हेलियन आपण पाहतोय. मागच्या बाजूला पाहिलं तर योगेश पवार स्टँड सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. जाऊया पुन्हा एकदा गोलंदाजाकडे. पासू सज्ज होतोय. त्यावेळेचा बॉल खूप चांगला होता. अगदी पाहायला गेलं तर गुडलेन स्पॉटवर ठेवून थोडासा आतमध्ये आणण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे थोडंसं जोखमीचं जाते. थोडंसं कठीण होऊन जाते फलंदाजांसाठी बोटे फटके खेळून देणं. आणि एवढ्या वर्षाचा अनुभव आहे. आणि तोच अनुभव मात्र मैदानामध्ये घेऊन आजही पाहायला गेलं तर तोच दरारा आहे मैदानामध्ये. हे मात्र तो गोलंदाज वासू दाखवतोय. 1 धाव मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे जाते. जाऊन पोहोचले ती अवघ्या 3 या आकड्यावर. गोलंदाजांचं वर्चस्व खास करून आज पहिल्या मॅच मध्ये पाहायला मिळालं. इथे मात्र पाहायला गेलं तर ड्राईव्ह केला. फायडिश मिड ऑफला मात्र फिल्डर होता. रनआउटच्या स्वरूपात मात्र पहिला धक्का बसलाय. फलंदाज बाद होतोय. इथून मात्र अचूक थ्रो आणि त्या अचूक थ्रोच्या जोरावर मात्र केलेलं रनआउट. फलंदाज बाद होतोय. यावेळेस मात्र जयेश बाद होतोय. पहिला धक्का लागलाय तो बोरगाव संघाला. विवेक बेलकडे 3ऱ्या क्रमांकावर मात्र मैदानामध्ये बॅटिंगसाठी. धावसंख्या आपण पाहतोय ती अवघी 3 धावा. एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र केला गेला दोनही फलंदाजांकडून आणि त्याच्यामध्ये अपयश आलं. सर्कलमध्येच बॉल होता. आमचे सन्माननीय पाहुणे रवी पाटील साहेब वडखळ यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. रवी पाटील वडखळ यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर यावं. आपलं सहर्ष स्वागत. याचा बॉल थोडस क्रॉस बॅटर खेळण्याचा प्रयत्न. गॅप मध्ये जरूर आहे परंतु टायमिंग मात्र प्रॉपर नव्हतं. त्यामुळं
इथे मात्र मिळाल्या 2 धाबा. या 2 धाबांच्या बरोबरीनं मात्र पहिलं षटक समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा लागल्या त्या एक फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये 5 धाबा. कमालीचं षटक मात्र हाताळलं गेलं ते वासूकडून. पहिलं पॉवर प्लेचं षटक होतं, क्षेत्ररक्षणाचं निर्बंध होतं आणि असं असताना मात्र केलेला टिच्चून मारा आपल्याला पाहायला मिळाला. अगदी पहिल्याही मॅच मध्ये दोनही सत्रामध्ये अशी सुरुवात मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये धाबा होताना दिसत नाहीयेत. कारण ज्या धाबा झाल्या त्या शेवटच्या ओव्हरमध्ये मगाच्या मॅच मध्ये मात्र पाहायला मिळाल्या होत्या आणि याही मॅच मध्ये जास्त टीम मिटिंग्स घेऊ नका. टीम खारपाडा विनंती असेल आपणास. तर पहिल्या षटकानंतर 5 धाबा. दुसरा गोलंदाज यावेळेस मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. अनिकेत 11 पेंट कोळीवाड आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. यंदाच्या हंगामामध्ये पहिलीच स्पर्धा या स्टेडियमवर मात्र खेळवली जाते आणि सगळ्यांना वेध लागलं होतं कधी मात्र या मैदानावर खेळ पाहायला मिळणार आणि आज मात्र सगळ्याच पेणवासियांना मात्र हा सुवर्ण योग नक्कीच पाहायला मिळतोय. तो अर्थातच पेंट कोळीवाडा आयोजित आपण ही स्पर्धा कैलासवासी अनिकेत स्मृती चषक 2021 दैदिप्यमान आयोजन आणि या विभागामधील एक दर्जेदार मानाची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं सुद्धा जातं. गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक घेऊन खारपाडा टीम कडून भरत घरत येतोय. रायमिंग नेम आहे. दुसऱ्या षटकाला मात्र सुरुवात होते. पहिल्या ओव्हरमध्ये 5 धावा दिल्यानंतर पासून भरत सज्ज होतोय. राईट आर्म राऊंड विकेट ना पहिलाच बॉल बुंध्यामध्ये हलकीशी अपील सुद्धा पाहायला मिळाली. निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहतोय. एका बाजूला अमित पाटील, दुसऱ्या बाजूला विवेक बेलकडे लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे. पाहणी करतोय क्षेत्राची कोणत्या बाजूला मात्र क्षेत्ररक्षक लावलेत कारण पॉवर प्लेचं षटक आहे. एक वाईडिश लॉंग ऑन मिड विकेट, 2 क्षेत्ररक्षक ऑन साइडला तर एक अगदी पाहायला गेलं तर डीप एक्स्ट्रा कव्हरला. इथे मात्र अगदी फिरून खेळलाय. बॉल चालला डीप फाईन लेग, सीमारेषा पार. बोरगाव टीम साठी मात्र हा पहिला खणखणीत चौकार. 4 धावेनं मात्र धावसंख्या पुढे जाईल. ती जाऊन पोहोचते ती 9 या आकड्यावर. 9 रन्स फार गरजेचं आहे. सर्कलचं रिस्ट्रिक्शन असताना मात्र अगदी ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये त्या क्षेत्रामध्ये मात्र फटके खेळणं हे चांगल्या खेळाडूचं लक्षण आहे. आणि त्यांनी पाहिलं लगेचच पहा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. शॉर्ट मिड विकेटचा फिल्डरला मात्र थोडंसं मिडॉन कडे आणि तदनंतर मात्र डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेगला मात्र फिल्डर तैनात केलाय डावकुरा हाताच्या फलंदाजासाठी. कारण आजकाल सर्रासपणे बरेचसे फलंदाज मात्र मागे खेळत असतात. अगदी फिरून खेळणं आजकाल सगळ्याच फलंदाजांची खूबी झाले. लॉंग लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, फाईन खेळणं, रिव्हर्स स्वीप करणं, स्कूप करणं अशा पद्धतीनं मात्र बऱ्याच वेळा मात्र अगदी मागे धावा देऊन जातात हे फटके. लोवर फुल टॉस होता, ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेमध्ये. लॉंग ऑनचा फिल्डर येतोय. एकच जाब येईल. स्मार्ट क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट. मात्र चौकारानंतर मात्र सिंगलनं मात्र स्ट्राईक रोटेट केले ती विवेक बेलकडे ना. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता मात्र दुहेरी आकड्यामध्ये 10 धावा. खूप सुंदर स्पर्धा आपण पाहतोय. लल्ला भास्कर आणि त्यांची संपूर्ण यंत्रणा, त्यांचे संपूर्ण सगळे सहकारी. यंदाच्या हंगामामध्ये बराच वेळा हा पेण कोळीवाडा संघ पनवेल विभागामध्ये पाहायला मिळाला. फार कमी संघ पेण विभागामधून येत असतात. इथे मात्र बिग हिट केला जातोय परंतु स्ट्रेट टू द फिल्डर आणि क्षेत्ररक्षकांना मात्र फार मोठी चुकी केली. साधा सोप्पा झेल यावेळेस सुटल्यानंतर बॉल सीमा पार पडलाय. पंचांचा इशारा येतोय 4 धाबांचा. चौकार. या चुका टाळाव्या लागतील. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये मात्र एक झालेली चुकी. मगाच्या मॅच मध्ये पहिल्या मॅच मध्ये कोपरोली संघाला बाहेर काढलं. जो कोपरोली संघानं पहिला 4 ओव्हर्स पर्यंत मात्र अगदी दबदबा निर्माण केला होता परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाजानं केलेल्या चुका त्या त्यांच्या पाहायला गेलं तर प्रतिस्पर्धी संघाच्या पथ्यावर पडल्या आणि वरडी संघानं मात्र लगेच त्या संधीचं सोनं केलं. इथे झेल सोडला जातोय. झेल सोडल्यानंतर मात्र इथे जीवनदान दिलं गेलं ते अर्थातच सलामीवीर अमित पाटीलला. चौकारानं धावसंख्या 14 वर. निर्धाव चेंडूची सांगता या निमित्तानं पाहायला मिळाली. या षटकामध्ये 2 चौकाराच्या सहाय्याने आतापर्यंत 9 धाबा आल्यात.
पहिल्या ओव्हरमध्ये वासून 5च दिल्या होत्या, त्यामुळे त्याला पुन्हा एकदा पुनरागमन करण्यासाठी यावं लागणार आहे. ओव्हर द विकेटनं बरंचसा हा बॉल यावेळेस मात्र कबर्सला खेळलाय. बॉल अगदी चाललाय डीप मध्ये, एकच धाब येते, सिंगल रन. एकेरी धावेच्या मदतीनं मात्र धावसंख्या पुढे चालली, ती जाऊन पोहोचले ती 15 या आकड्यावर. 15 रन्स, 15 धाबा, 2 ओव्हरचा खेळ संपलाय. म्हणजे दोनही पॉवर प्लेची षटकं समाप्त झालेत आणि सर्कलचं रिस्ट्रिक्शन आता मात्र हटलं जाणार आहे. क्षेत्ररक्षणाची मर्यादा मात्र मागे जाणार आहे. 5 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळतील. कारण टीम प्रत्येक ओव्हर नंतर टीम मिटिंग घेऊ नका. पण इथून मात्र गोलंदाज पुन्हा एकदा पाचारण करण्यात आलंय. ते अर्थातच वासूला. दिग्गज गोलंदाज आहे, फार मोठं नाव, परंतु गेल्या काही वर्षामध्ये मात्र थोडासा क्रिकेट पासून दूर राहिला आणि जास्तीत जास्त लक्ष आपल्या नोकरीवर केंद्रित केलं होतं त्यानं आणि त्याला वेळ मिळत नव्हता. एकदा त्याने ही खंत बोलून दाखवली होती, परंतु आज मात्र संधी मिळाली आपल्या गावाचं प्रतिनिधित्व करण्याची आणि पहिल्याच ओव्हरमध्ये फक्त 5 धाबा देऊन त्यानं प्रभावित सुद्धा केलंय. आजही मी तशाच पद्धतीचं गोलंदाजी करू शकतो याची जाणीव आपल्या सगळ्याच संघ सहकार्यांना करून दिले. पुन्हा एकदा तिसरं षटक टाकण्यासाठी सज्ज झालाय तो वासुदेव देसले. अमित पाटील ऑन स्ट्राईक. झेल सोडल्यानंतर मात्र कशा पद्धतीनं बॅटिंग करणार. लेफ्ट मोर द विकेट वासूचा हा फुलटॉस बॉल यावेळेस मात्र भिरकावलाय. तो सरळ लॉंग लेग सीमा रेषा पार. पंचांचा इशारा, इट्स अ नो बॉल, वेस्ट साइड दिला जातोय आणि 7 धाबा. वासूचा पहिलाच बॉल चुकीचा पडला आणि चांगलाच फटका आता मात्र बसलाय. या 7 धाब्यानं धावसंख्या मात्र कमालीचा वेग घेते, ती जाऊन पोहोचले तब्बल 22 या आकड्यावर. 22. पहिल्या ओव्हरमध्ये मात्र टिचून मारा करणारा वासू पहिल्याच बॉलवर मात्र 7 धाबा देतोय. वॉर्न जरूर केलं जाईल त्याला. पुन्हा एकदा जर बीमर पडला तर मात्र ही गोलंदाजी थांबवावी लागू शकते वासूला. आणि जीवनदानानंतर मात्र नेहमीच आपण पाहतो फलंदाज आक्रमक होतात. अमित पाटील त्याचा झेल सोडला होता वाडीश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, त्यानंतर चौकार गेला आणि आता मात्र तोच पाहायला गेला तर जखमेवर मीठ चोळतोय तो कारपाडा संघाच्या सगळ्याच समर्थकांच्या, सगळ्याच खेळाडूंच्या. फ्रीट असेल, मुक्तपणे खेळण्याची नामी संधी मात्र इथे चालून आले ती अमित पाटील या फलंदाजाला. लेफ्ट मोर द विकेट वासू पुन्हा एकदा सज्ज होतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट स्क्वेअर लेग कडे बॉल सरकलाय. फ्री हिटचं हे पुनरागमन आपण पाहतोय. गोलंदाज वासूचं धावसंख्या 1 ने पुढे जाईल, जाऊन पोहोचले ती 23 या आकड्यावर. 23 रन्स. यानंतर दोनही विजेत्या संघांमध्ये सामना होणार आहे. इथून सुपर 8चा प्रवास असेल दोन्ही टीमसाठी. वरेडी आणि विद्यमान लढतीमधील विजेता संघ. थोडं स्पीडअप करा. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे थोडीशी डोकेदुखी जरूर असते, परंतु मिनी सेकंदामध्ये क्षेत्ररक्षण लागलं गेलं पाहिजे. जेव्हा लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन असं कॅप्टन किंवा यष्टीरक्षकाची फार मोठी जबाबदारी असते क्षेत्ररक्षण हलवणं. आणि बऱ्याच वेळा क्षेत्ररक्षण लावताना मात्र गडबड होते बऱ्याचशाच संघांमधून. इथे मात्र जोरदार अपील आणि अपील स्वीकारली जाते. परतावं लागेल विवेक बेलकडेला. फलंदाज बाद होतोय आणि या सफलता मात्र मिळवून देतोय तो वासू. तर 5 धावांची खेळी साकारली एक चौकाराच्या सहाय्यानं विवेक बेलकडेनं. 4थ्या क्रमांकावर मात्र दाखल झालाय तो सिद्धेश शिंदे. धावफलकावर धावा लागल्यात त्या 23 धावा. 23 रन्स. पहिल्याच बॉलवर नो बॉलचा षटकार पाहायला मिळाला आणि त्यानंतर मात्र कमबॅक वासूचं पाहायला मिळते.
यावेळेचा अगदी हलक्या हातानं स्टेअर करण्याचा प्रयत्न, बॅटची कड घेऊन बॉल शॉर्ट फाईन लेगला, एकच जाब येते. सिंगल धावसंख्येनं मात्र धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 24 या आकड्यावर. पुन्हा एकदा बासू सज्ज होतोय. रनअप मध्ये थोडीशी गडबड. तिसरं षटक सुरू आहे. सामना आपण पाहताय. खारपाडा संघानं टॉस जिंकून पहिल्यांदा क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि आतापर्यंत मात्र 24 धावा उभारल्यात त्या बोरगाव संघानं. यावेळेस मात्र अतिशय चांगला फटका, अगदी कार्पेट ड्राईव्ह पाहायला मिळतोय. मिड विकेट कडे सिंगल. एकेरी धावेनं थोडस रोखलं जातंय. पहिल्याच बॉलवर पडलेल्या षटकारानंतर मात्र थोडस रोखण्याचा प्रयत्न मात्र बासू या गोलंदाजानं जरूर केलाय. 25 धावा, 25 रन्स. तिसरं षटक आपण पाहतोय. आतापर्यंत 5 ओव्हरच्या मॅच मध्ये पहिला सामना आजच्या दिवसामधील जिंकला होता तो वरेडी संघानं. यावेळेचा हा फटका अगदी समोर खेळलाय. लॉंग ऑन कडे बॉल चाललाय. एकच धाव त्या ठिकाणी येणार. अगदी टिचून मारा आता मात्र केला जातोय. मोठे फटके बिलकुल खेळण्याची संधी दिली जात नाहीये. म्हणजे अकुट टप्प्याचे बॉल टाकले जात नाहीत, फुल टॉस पडले जात नाहीत, ओव्हर पिचिंग पाहायला गेलं तर ओव्हर पिच पद्धतीचे बॉल पडले जात नाही. त्यामुळे थोडंसं कठीण होतंय. गुडलेन स्पॉटच्या थोडासा पुढे टप्पा टाकतोय आणि फुलर लेंथ मात्र जास्त हाताळले जातात त्या वासू या गोलंदाजाकडून. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस मात्र इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न फसलाय. बॉल मात्र कव्हरला झेलला जातोय. अजून एक या ओव्हर मध्ये घेण्याचा कारनामा मात्र केलाय तो वासून. पहिल्या बॉलवर 7 धावा दिल्यानंतर मात्र केलेलं पुनरागमन नक्कीच वाखाणण्याजोगं आहे. 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना बोरगाव संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 26 धावा, 26 रन्स. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. हॅलो, येत्या 19 फेब्रुवारी म्हणजे तुम्हा आम्हा सर्वांसाठी एक आनंदाचा आणि जल्लोषाचा दिवस, शिवजयंतीचा दिवस आणि या शुभ दिवसाचं औचित्य साधून येत्या 18 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारीच्या दरम्यान पुन्हा एकदा या पेन नगरीमधील आणखीन एक चांगली मोठी स्पर्धा, खऱ्या अर्थानं करोशी गावाच्या सन्मानाची, अभिमानाची स्पर्धा तमाम प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या स्पर्धेत प्रथम पारितोषिक असेल 50,000 रुपये आणि आकर्षक चषक म्हणून त्या संघाला मात्र चांदीची तलवार दिली जाईल. द्वितीय पारितोषिक असेल 25,000 रुपये आणि भव्य दिव्य ट्रॉफी. तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक प्रत्येकी 12,000 आणि भव्य दिव्य ट्रॉफी असेल. आणि या स्पर्धेसाठी मात्र भरपूर चांगले आकर्षक पारितोषिक तुम्हाला पाहायला मिळतील आणि खास करून चांदीची तलवार या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकाच्या ह्या संघासाठी दिले जाईल. खूप चांगलं मोठं आयोजन तुम्हाला गोविर्ल्याच्या मैदानात पाहायला मिळेल. आणि या स्पर्धेसाठी जर इच्छुक संघांना इथे सहभाग घ्यायचा असेल तर नक्कीच आमच्या आयोजकांशी आपण इथे संपर्क साधू शकता. चांगलं आयोजन आणि चांगलं नियोजन मात्र तुम्हाला पुन्हा एकदा या करोशी नगरीमध्ये पाहायला मिळेल. तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 26 रन्स. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतल्यानंतर यावेळेस पुन्हा एकदा थोडीशी रणनीती आखली गेली असेल दोनही टीम्स कडून. या 2 ओव्हर्स मध्ये आता मात्र कोणते 2 गोलंदाज वापरायचे जे मात्र किफायतशीर मात्र सिद्ध होतील. ज्या पद्धतीने पहिल्या 3 ओव्हर मध्ये गोलंदाजी राहिले. वासूची 2 षटकं आपण जर पाहिली तर वासून पहिल्या ओव्हर मध्ये 5, दुसऱ्या ओव्हर मध्ये 11 अशा 16 धावा दिल्या आणि 2 फलंदाजांना बाद केलं. आणि आपल्याकडे असलेला अनुभव मात्र पुन्हा एकदा सगळ्याच क्रीडा रसिकांसमोर मात्र त्यानं ठेवलाय. कुणाल शिंदे आणि सिद्धेश शिंदे अशी जोडी आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर सनील गरत. पहिलाच बॉल यावेळेस मात्र ड्राईव्ह केलाय बट विकेट कडे
थोडीशी पाहायला गेलं तर मिसफिल्ड त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि लगेचच संधी मिळाली. मैदानावर कुठेही फर्स्ट अटेम्प्ट मध्ये जर तुम्ही बॉल कलेक्ट केला नाही तर लगेच संधी मिळते, परंतु त्यासाठी तुम्हाला पहिली धाव फार वेगाने कंप्लीट करावी लागते आणि तेच केलं होतं या दोनही शिंदेनी आणि 2 धावा मात्र मिळाल्या. फिरून खेळण्याचा प्रयत्न, बॉल अगदी मिडल स्टंप वरून सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये येतोय. निर्धाव चेंडूची सांगता 28 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय तो स्कोर कार्ड. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना बोरगाव संघाला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर सनील घरत चौथं षटक टाकतोय. राईट मोर द विकेट ना, इथे व्यवस्थित टाइम झालं नाहीये. स्वतः यष्टीरक्षक धावतोय. अगदी पाहायला गेलं तर स्क्वेअर लेग कडे बॉल जात असताना एकच जाब येते, सिंगल येते. मोठे फटके जर आपण पाहिलं तर मागच्या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवर षटकार पडला होता आणि त्यानंतर मोठा फटका दिसला नाही. पहिल्या षटकामध्ये वासून खूप चांगलं षटक टाकलं होतं. दुसऱ्या षटकामध्ये एक झेल सुटल्यानंतर चौकार गेला होता. अजून एक चौकार आपण पाहिला होता तो विवेकच्या बॅटमधून. त्यामुळे आतापर्यंत जर विचार केला तर 2 चौकार आणि 1 षटकार. चौथं षटक सुरू आहे. चौथ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ संपलाय आणि या पहिल्या 21 बॉलमध्ये 3 वेळा मात्र चेंडू सीमा पार गेलाय आणि इथून धावा जमवायच्या असतील तर तेच करावं लागेल. बॉल टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेरच्या बाजूला वळणारा निर्धाव चेंडूची सांगत आपल्याला पाहायला मिळते. त्या पद्धतीनं गोलंदाजांचं वर्चस्व राहिलं ही खेळपट्टी सहाय्य करते गोलंदाजांना. फलंदाजांना मात्र थोडस जोखमीचं जाते, अडचणीचं जाते. थोडासा कठीण काळ आहे, परंतु अगदी डोकं वापरून खेळावं लागणार आहे. कशा पद्धतीनं बॉल येतोय यावेळेचा हा फटका, अगदी खूप सुंदर फटका पाहायला मिळतोय. मिडविकेट सीमा रेषा बा फ्लॅट एट सिक्सर. 6 धावा मिळतील. षटकार येतोय. सिद्धेशच्या बॅट मधून निघणाऱ्या या षटकारांना धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती 35 या आकड्यावर. 35 रन्स. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला सिद्धेश शिंदेच्या बॅट मधून. हा षटकार 35 धावा. पुन्हा एकदा सज्ज सनील. यावेळेस मात्र ड्राईव्ह केलाय. लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळतोय. ऑफ ड्राईव्हचा फ्लातून फटका. अगदी व्ही शेप मध्ये बॉल चाललाय सीमा पार. इथे मात्र पंचांचा इशारा येणं बाकी आहे आणि रन्स मिळतील 4. चौकारांना मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते ती 39 39 या आकड्यावर. समाधानकारक धावसंख्येमध्ये पाहायला गेलं तर आता मात्र वाटचाल करत असताना टीम बोरगाव पहिल्यांदा बॅटिंग करत असताना या ओव्हरमध्ये मात्र धावा आल्या त्या पाहायला गेलं तर 13 धावा खर्च केल्या त्या सनील घरतनं. पहिल्यांदा प्रशांत देसलेला षटक देण्याचा निर्णय घेतला. तदनंतर पुन्हा एकदा सनीलकडे चेंडू सोपवला. शेवटचे जे निर्णय असतात ना हे फार महत्वाचे असतात. चौथ्या षटकासाठी कोणता गोलंदाज वापरायचा, 5व्या षटकासाठी हे स्लॉगवरची षटकं आहेत. त्यामुळे या षटकांमध्ये आक्रमण ठरलेलंच असतं आणि हे आक्रमण सातत्यानं मग कोणतेही तळाचे फलंदाज जरी असले तरीही मात्र हा हल्ला चढवला जातो. आणि आता मात्र थोडस आक्रमकपणा करपडा टीम स्पीडअप करा. वॉर्निंग येते आता मात्र तुमच्यासाठी. बराचसा वेळ तुम्ही घेताय. प्रत्येक ओव्हर नंतर टीम मिटिंग घेण्याची बिलकुल गरज नाही. पण 5 षटकांसाठी ठरलेले 4 बॉलर असतात. कितीही झालं तरी आलटून पालटून त्यांच्यावरच जबाबदारी येणार. एक मुख्य गोलंदाज 2 षटकं टाकणार. उर्वरित 3 गोलंदाजांना 3 षटकं द्यायची आहेत. त्यासाठी 11 खेळाडूंनी एकत्र येणं फार गरजेचं नाहीये. कॅप्टन, विकेट किपर, एखादा गोलंदाज येऊन निर्णय घेतला तरीही हे निर्णय घेण्यासारखे असतात. कारण वेळेमध्ये सामने संपवणे फार बंधनकारक असतं. त्यामुळं हे अनाउन्समेंट होत राहणार. शेवटचं षटक, अंतिम षटक मात्र घेऊन येतोय प्रशांत देसले. पहिलाच बॉल. यावेळेस मात्र इथे रनआउटच्या स्वरूपात मात्र विकेट. लेगस्टम्पच्या बाहेरून जाणारा बॉल. पंचांनी मात्र स्वैर मायरा दर्शवलाय. व्हाईट बॉलच्या स्वरूपात येणारी ही एकेरी धावसंख्या 1 ने पुढे जाते. 5वं षटक सुरू आहे. धावसंख्या 40 रन्स.
अक्षय पाटील मैदानामध्ये दाखल झालाय. पहिलाच बॉल आपण पाहिला लेग स्टंपच्या खूपच बाहेरून प्रशांत देसलेचा, ज्याला मात्र व्हाईट बॉल दर्शवण्यात आलाय. शेवटच्या षटकामध्ये किती धावा वाचवणार, इथून मात्र 40 धावा झाल्यात आतापर्यंत. 50 आतमध्ये ही धावसंख्या रोखणार की धावसंख्या मात्र 55च्या पुढे जाणार, हेच आता मात्र पाहणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल केला जातोय खारपाडा टीम कडून. फिरून खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा हा बॉल. निर्धाव चेंडूची सांगता पहिल्या व्हाईट बॉल नंतर पुनरागमन करत असताना गोलंदाज प्रशांत देसले. निर्धाव चेंडूचं प्रमाण वाढलं तर फार कठीण होईल. सिद्धेश शिंदे त्याच्या बॅट मधून एक षटकार, एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला. त्याचा स्टान्स जर पाहिला तर अगोदरच क्रॉस होऊन तो खेळणार, हेच जणू त्याचा स्टान्स दाखवतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. अजून एक डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिर आहे ती 40 या आकड्यावर. शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी आता मात्र चांगली होते ते प्रशांत देसले या गोलंदाजाकडून. लेफ्ट आर्म विकेट पुन्हा एकदा सज्ज. इथे मात्र फटका हवेमध्ये आहे, बट विकेटचा फिल्डर मात्र येतोय, जज करतोय आणि बॅट्समन आउट होतोय. सलग 3 चेंडू मात्र निर्धाव काढलेत ते प्रशांत देसले आणि खेळी संपवली ती सिद्धेश शिंदेची. सिद्धेश शिंदेचं कौतुक केलं होतं आपण. फ्लॅट षटकार पाहायला मिळाला आणि तदनंतर मात्र अगदी व्ही शेप मध्ये खेळलेला खूप सुंदर ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला होता. परंतु इथे ऑन साइडला खेळण्याचा त्यानं जास्तीत जास्त प्रयत्न केला, त्यामुळेच मात्र त्यांना अपयश आलं. आणि लेफ्ट आर्म बऱ्याच वेळा गोलंदाज असले की उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी नेहमी टेन्शन येत असतं. अगोदरच बरेचसे मी फलंदाज पाहिले असतील जे अगोदरच घाबरून खेळतात. डावखुरी हाताचे फलंदाज आणि जेव्हा ओव्हर द विकेटनं त्यांचा एंड असतो आणि त्यावेळेस मात्र एक तो विशिष्ट अँगल त्यांना क्रिएट केला जातो. लेग स्टंप किंवा मिडल स्टंपवर बॉल टाकायचं आणि ऑफ स्टंपच्या बाहेर काढायचं, ही कला त्यांना अवगत असते. आणि तशीच कला यावेळेस मात्र फॉलो थ्रू मध्ये चान्स जरूर होती, जेल मात्र मिळाला नाही. विकेट खात्यावर जाणार नाही, परंतु सांघिक यश मात्र मिळेल. रनआउटच्या स्वरूपात मात्र अजून एक मोहरा गमावलाय तो टीम बोरगावनं. धावसंख्या स्थिर आहे 40 रन्स. मागच्या षटकामध्ये 13 धावा आल्यानंतर असं वाटलं होतं ही धावसंख्या मात्र 50च्या पुढे जाईल, परंतु निराशाजनक कामगिरी राहिली ती सिद्धेशची, जे 3 चेंडू निर्धाव खेळ आणि चौथा चेंडू सुद्धा इथे पाहायला गेला तर निर्धाव आलाय. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे, टिचून मारा केला जातोय. आता मात्र ज्या पद्धतीने हे षटक आलंय हे थोडस मी म्हणेन बॅकफुटवर नेणारं बोरगाव संघासाठी. कारण मागची मॅच आपण पाहिली असेल 48 धावा करून मात्र सामना डिफेंड केला होता. निदान 45च्या आसपास पोहोचणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला पहिल्या मॅच मध्ये या दुसऱ्या मॅच मध्ये सुद्धा चुरस निर्माण करता येण्यासारखं आपल्या गोलंदाजांना पाठबळ मिळणार आहे. प्रशांतचा हा बॉल यावेळेस लॉफ्ट केलाय, लॉंग ऑनला येतो आणि अजून एक निर्धाव चेंडूची सांगता. सलग पाहायला गेलं तर 5वा निर्धाव चेंडू. प्रशांतनं मात्र बोरगाव संघाचा खेमा शांत करून टाकलाय आणि आता मात्र पाहायला गेलं तर स्मशान शांतता पसरले. थोडासा समाधानकारक स्थितीमध्ये वाटत असणारा संघ आणि आता मात्र पुरता बॅकफुटवर फेकला गेलाय. तो या षटकानं काय गोलंदाजी झाले, अफलातून गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मात्र पाहायला मिळालं. ते अर्थातच प्रशांत खारपाडा संघाचा हा गोलंदाज आणि स्लॉगवरचं षटक मात्र तो टाकतोय. हे खास करून वैशिष्ट्य आहे. ज्या षटकामध्ये मात्र गोलंदाजांवर आक्रमण चढवलं जातं आणि त्याच षटकामध्ये मात्र प्रशांत देसले सारखा एखादा गोलंदाज मात्र पाहायला गेलं तर 6च्या 6 चेंडू निर्धाव टाकतोय. यापेक्षा चांगलं यश काय असू शकतो प्रेक्षकांना. बसली 40 वर मात्र हा स्कोर कार्ड थांबलाय आणि दुसऱ्या सत्रामध्ये मात्र 41 धावांचं लक्ष आता मात्र गाठावं लागेल. ते वासू अँड कंपनी अर्थातच खारपाडा टीमला दर्जेदार कामगिरी करत असताना मी विनंती करेन बोरगाव संघ आपण एका लाईन मध्ये मैदानामध्ये जायचंय. खारपाडा टीम आपण सुद्धा एका लाईन मध्ये यायचं आहे. या सूचना दिवसभर होत राहतील, शिस्त पाळायची आपल्याला. कारण 41 रिक्वायर्ड. 5 ओव्हर्स मध्ये मात्र 41 धावा सहजतेनं चेस करणार का इथे नाकीनं वाढलं जाणार. हा सामना मात्र पाहायला गेलं तर ज्या पद्धतीनं पहिला सामना पाहायला मिळाला होता, गोलंदाजांचं वर्चस्व
कारण ही खेळपट्टी थोडीशी गोलंदाजांना सहाय्य करते. त्यामुळं बोरगाव संघानं पहिल्या 2-3 ओव्हर्समध्ये टिच्चून मारा केला. ते 41 धावा सुद्धा पाहायला गेलं तर डोंगरा एवढ्या वाटू शकतात त्या खारपाडा टीमला. परंतु या कशा पद्धतीने होणार की बोरगाव संघ सुद्धा या धावा डिफेंड करणार. ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये मायक्रोफोनवर पुन्हा एकदा जोडले जातील रोशन पाटील फ्रॉम तारा. हॅलो, थँक्यू दीपकजी पाटील. तर 40 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात, 41 धावा करायच्या आहेत आणि खारपाडा टीम आपली ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. आणि ओपनिंग साठी देखील अनुभवी खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये जातील. एक काळ होता खऱ्या अर्थानं, पूर्वी आपण पाहिलं की खारपाडा संघ म्हटलं की अनेक संघांना मात्र घाम फुटायचा. परंतु आज कुठेतरी त्या संघाचा मात्र तो खेळ मात्र हरवलाय. ज्या पद्धतीने ते खेळायचे पूर्वी आपण पाहिलं बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खारपाडा संघाला आपण पाहायचो. पुन्हा एकदा त्याच ताकदीने मात्र हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरेल. आपण त्यांना देखील शुभेच्छा देऊया. आणि एका बाजूने मात्र मी नुकताच ज्यांचा उल्लेख केला, एक लेवलचे खेळाडू अंडर 19चे खेळाडू आहेत बोरगाव संघामध्ये, सर्व यंगस्टर्स आहेत. आणि त्या यंगस्टरनं मात्र आता या 41 धावा रोखायच्या आहेत. खूप मोठं आव्हान असेल ते म्हणजे बोरगाव संघाला मात्र या 41 धावा रोखणं. आणि एका बाजूने मात्र या सर्व नवोदित खेळाडूंसमोर मात्र 41 धाबांचं पाठलाग करायचा, ते म्हणजे खारपाडा संघाला. संदीप खरत बॉल चॉईस करतील. स्कोर लेवल झाली तर सुपर ओव्हर, सामना बरोबरीने सुटला तर तुम्हाला सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळेल. आणि या मॅच मध्ये टॉस जिंकला होता खारपाडा संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. त्यानंतर बॅटिंग साठी आमंत्रित केलं होतं ते म्हणजे बोरगाव संघाला. आणि बॅटिंग करत असताना मात्र 40 धाबा केल्यात. 41 धाबांचं टार्गेट मात्र इथे सेट केलंय या संघासमोर या टीम समोर. आणि ओपनिंग पेअर संदीप घरत आणि प्रवीण, लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये चाललंय. संदीप घरत आणि प्रवीण ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये जाईल. 41 धावा करायच्या सामन्यामध्ये. आज स्पर्धेचा पहिला दिवस, स्वर्गीय अनिकेत स्मृती चषक 2021 हे शानदार पर्व. आणि या मैदानावरती मात्र ही पहिली स्पर्धा या 2021 या क्रिकेट हंगाम मधली. जवळजवळ फेब्रुवारी हा महिना आलाय, आता मात्र उन्हाचा प्रहर तुम्हाला वाढताना पाहायला मिळेल. आणि अशा परिस्थितीमध्ये मात्र या स्पर्धेचं आयोजन आमचे मेन अंपायर अजितजी पुत्रन सर, एका बाजूने मात्र शैलेशजी चव्हाण सर, भरपूर चांगलं कॉन्ट्रीब्युशन, चांगलं कार्य त्यांचं तुम्हाला या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने मात्र सामन्याचा आनंद घेत असताना. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, संदीप भोईर आमचे गुणलेखक आहेत. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. विनिंग टीम विपक्ष वरडी असा सामना असेल. पुढचा सामना असेल वरडी आणि विनिंग टीम. जो संघ असेल विजेता त्या संघासोबत वरडी संघाची मॅच असेल. आणि त्या संघातून जो क्वालिफाय होईल तो डायरेक्ट रविवारी मात्र सुपर 8 मध्ये प्रवेश करेल. चला दोन्ही टीमला मात्र शुभेच्छा असतील. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून जे प्रेक्षक मात्र आमच्या सोबत जोडले त्या सर्वांचं मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. सिद्धेश शिंदे हा गोलंदाज, समोर प्रवीण घरत आणि एका बाजूने मात्र असेल संदीप घरत. लेफ्ट हँड बॅट्समन, अतिशय आक्रमक असा खेळाडू, P1च्या षटकामध्ये कशा प्रकारे बॅटिंग करेल. आणि एका बाजूने मात्र एक अनुभवी आणि परिपक्व असा खेळाडू संदीप घरत नॉनस्ट्रायकिंग एंडकडे असेल. या मैदानावरती मात्र सर्वच खेळाडू खेळण्यासाठी उत्सुक असतात. चांगली विकेट, चांगलं असं आउटफील्ड तुम्ही पाहता. या ठिकाणी ग्रास आहे मैदानावरती. आणि अशा परिस्थितीमध्ये मात्र प्रत्येक संघ या मैदानात खेळण्यासाठी उत्सुक असतात. आता पहिली स्पर्धा ही सुरुवातीची, त्यानंतर मात्र तुम्हाला सतत या मैदानी स्पर्धा पाहायला मिळतील. मिड ऑफ द दिशेने बॉलला स्टेअर केला होता, त्यानंतर मात्र फक्त हा डॉट बॉल कशा प्रकारे धाव नाहीये. पहिला बॉल मात्र सिद्धेश
शिंदे हा गोलंदाज आहे, त्याने मात्र चांगला फेकलाय आणि पहिल्या बॉलमध्ये मात्र सुरुवात चांगली करून दिली आहे आपल्या टीमसाठी. लेफ्ट हँड होतं विकेट, बॉल तयार. पुन्हा एकदा चांगला चेंडू टप्पा पडतो आणि आतल्या दिशेमध्ये वळतोय. नवोदित खेळाडू आहेत, या खेळाडू मात्र चांगलं मार्गदर्शन करावं लागेल. एका बाजूने मात्र नॉनस्ट्रायकिंग एंडला मात्र एक अनुभवी खेळाडू. हा खेळाडू कशा प्रकारे आपल्या या साथी सहकार्याला मात्र मार्गदर्शन करेल आणि कशा प्रकारे मात्र प्रवीण आपल्या संघाचा डाव सावरेल हे देखील पाहावं लागेल. पुन्हा एकदा फुल रेन बॉल, आणखीन एक डॉट चेंडू. या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये 2 मेडल षटक आपण पाहिली. पहिला फेकला होता कुमार वरडी संघाचा आणि मागच्या सामन्यामध्ये शेवटचं षटक फेकलं होतं प्रशांत देसले या गोलंदाजाने, त्यानं देखील मेडल षटक फेकलं. आणि तदनंतर मात्र पुन्हा एकदा या इनिंग मध्ये मात्र जशाच तसं प्रत्युत्तर देत असताना गोलंदाज सिद्धेश शिंदे. इथे फटका चांगला, सहा खारपाडा गावचा एक चांगला खेळाडू. बरेचसे खेळाडू होऊन गेले, पण त्यामध्ये मात्र हा देखील एक चांगला खेळाडू असेल. वासुदेव घरतला मी पाहिला खेळताना, बरेचसे खेळाडू होते खारपाड नगरीचे. पुन्हा एक तर सावध पहिल्या फेरीमधला तिसरा सामना खेळवत. लोअर फुलटॉस बॉल ऑन साइड मध्ये ढकलल्या बॉलला डीप मधला क्षेत्ररक्षक बॉल खाली येतोय. संदीप कडून तुम्हाला जास्त रनिंग द बिटवीन धाबा कमी पाहायला मिळतील, कारण त्याची बॉडी लँग्वेज जर तुम्ही पाहिली आहे, संदीप खास करून मोठे फटके खेळण्यासाठी ओळखला तो. आणि तो मात्र पुन्हा एकदा नॉनस्ट्रायकिंग एंडला असेल. 13 धाबा आल्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आणि पहिलं षटक संपलं सिद्धेश शिंदेचं. तत्पूर्वी पुन्हा एकदा इथे विनंती करतोय सावरसे टीमचे कॅप्टन आणि अंतोरे टीमचे कॅप्टन, आपण टॉस साठी यायचं आहे. सावरसे टीमचे कॅप्टन आणि अंतोरे टीमचे कॅप्टन आपण या टॉस साठी. पुन्हा एकदा फेरबदल करण्यात आलाय, तर वरडी टीम आणि विजेता संघ, तर कृपया वरडी टीमने कुठेही जाऊ नका. आता मग आमचा शेवटचा कॉल आहे. आयोजक ज्याप्रमाणे सांगतील तसं आम्ही इथे अनाउन्समेंट करू आणि इथे मात्र आली अनाउन्समेंट करावी लागेल. वरडी आणि विजेता संघ असेल, या दोन संघादरम्यान दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना हा खेळला जाईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा आल्या आणि प्रवीण वैयक्तिक 13 धावसंख्येवरती खेळतोय. बॉलर नेम यावेळेस मात्र गोलंदाज विवेक बेलकडे, स्वतः संघ नायक. राऊंड विकेट, हलक्या हाताने फक्त ढकलला याला, बॉलला मात्र बॅकफुटला जाऊन आणि त्यानंतर मात्र ही सिंगल आली आहे. सिंगलने मात्र स्ट्राईक रोटेट केली आहे. आता मात्र सर्वांच्या नजरा लागल्या असेल संदीप घरत या खेळाडूवरती, कारण लांब लचक षटकार ही खऱ्या तर संदीप घरतची ओळख. संकट समयी मात्र आक्रमण करणं ही संदीप घरतची ओळख. मोठमोठे फटके खेळणं ही संदीप घरतची ओळख. आणि या स्टेजला, या क्रुशियल मुमेंटला मात्र समोर मात्र सर्व अंडर 19 चे खेळाडू आहेत आणि या संघासमोर मात्र संदीप घरत एक अनुभवी आणि परिपक्व कसा खेळाडू कशा प्रकारे बॅटिंग करेल याकडे मात्र तुम्हाला सर्वांचं लक्ष लागलंय. 14 धावा धाव फलकावरती लागल्यात. 41 धावांचं पाठलाग करत असताना मात्र इथे मात्र पहिले 7 चेंडूमध्ये 14 धावा आल्यात. 200च्या स्ट्राईक रेटनं मात्र बॅटिंग चालू आहे खारपाडा संघाच्या माध्यमातून. बोरगाव संघाला मात्र या धाबा रोखाव्या लागतील. राईट मोर द विकेट. अखूट टप्प्यात
संदीप घरत आणि प्रवीण ही जोडी मात्र जास्त काळ खेळपट्टीत उभी राहिली तर मात्र आयोजकांना नक्कीच वेळ वाचवतील हे दोन खेळाडू. भरपूर आक्रमक आहेत. इथे मात्र सन्मान दिलाय सेन्सेबल क्रिकेट, फक्त दिशा दिली. शॉर्ट पॉइंटच्या दिशेने मात्र बॉल फील्ड केला आणि पुन्हा एकदा स्टॅकिंग एंडला येईल तो म्हणजे प्रवीण घरत हा फलंदाज. एका धाब्याने संघ पुढे चाललाय आणि टीमची धावसंख्या लागली धावफलकावरती ती म्हणजे बिनबाद 21 धाबा. अजूनही 20 धाबा करायच्या देणाऱ्या काही बॉल मध्ये 5 षटकांच्या सामन्यामध्ये मात्र. आणि इथे आपण पाहतो पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना 40 धाबा केल्या त्या बोरगाव संघानं, ज्यामध्ये प्रशांत देसलेने मात्र फेकलेलं निर्णायक षटक, शेवटचं मेडन षटक. आणि त्यानंतर मात्र चांगली कामगिरी फलंदाजांकडून होत असताना खराब चेंडू होता आणि इथे मात्र मिस टाइम. बॅट आणि चेंडूचा मात्र संपर्क जोडलेला नाहीये आणि हा बॉल मात्र सरळ मात्र शरीरामध्ये आदळला गेलाय तो म्हणजे प्रवीण घरत या खेळाडूच्या. आणखीन एक डॉट बॉल. अशा प्रकारे चेंडू फेकावे लागतील. पुल करायचा होता परंतु फटका मग तुम्ही पाहिला असेल संपर्क जुळला नव्हता. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक इनसाइड आउट. लॉंग ऑफ प्रिझर मध्ये मात्र इथे मात्र मिस्टाम स्ट्रोक, फटका फसलाय आणि झेल देऊन मात्र बाद होतोय तो म्हणजे प्रवीण घरत हा फलंदाज. जयेश बेलकडे या खेळाडू मात्र हा झेल पकडला लॉंग ऑफ प्रिझर मध्ये आणि त्यानंतर मात्र पहिला धक्का बसला तो म्हणजे खारपाडा संघाला प्रवीण घरत या खेळाडूच्या स्वरूपात. भूपेश घरत खऱ्या तर आपण ज्या खेळाडूचा भरपूर उल्लेख केला, सध्या आपण पाहिलं तर फिटनेस कडे भरपूर लक्ष दिलं त्यांनी. भूपेश घरत हा खेळाडू, त्यांचे बंधू संजय घरत विद्यमान सदस्य आहेत, ते देखील एक अनुभवी खेळाडू. बरेचसे आमचे खारपाड्याचे सिनियर क्रिकेटर आणि बरेचसे आमची मंडळी मात्र या ठिकाणी आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी आहेत. आपण सर्वांचं स्वागत करूया. इथून मात्र आपण पाहतोय प्रेक्षकांमध्ये भरपूर गर्दी. खारपाडा संघाच्या खेम्यामध्ये मात्र टाळ्यांचा गजर झाला प्रवीण घरत या खेळाडूसाठी. आता मात्र खारपाडा संघाची प्रमुख अनुभवी जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला संदीप घरत आणि दुसऱ्या बाजूला मात्र भूपेश घरत. टीमची धावसंख्या लागली धावफल ती म्हणजे 1 गडी बाद 21 धाबा. अजूनही 20 धाबा करायच्या आहेत त्यामध्ये मॅच मध्ये खारपाडा संघाला. लोअर फुल टॉस बॉल. इथे मात्र दिशा दिली आहे लॉंग लेग क्षेत्राकडे मात्र बॉल बॅटमन तुम्हाला मोठे फटके पाहायला मिळतील परंतु रनिंग द बिटवीन मग थोडीशी त्याच्याकडून मात्र तुम्हाला खराब कामगिरी पाहायला मिळेल. आणि इथे मात्र फक्त सिंगल आली आहे. या सिंगलने मात्र 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर मात्र 22 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता मात्र गरज आहे ती म्हणजे 18 चेंडू आणि आता 19 धाब्याची गरज. अजूनही सामना संपलेला नाहीये. एखाद दुसरा षटक मात्र या सामन्यामध्ये बोरगाव संघासाठी कमबॅक करून देईल. निर्णायक षटक फेकावं लागेल. यावेळेस मात्र इकॉनॉमिकल गोलंदाजी करावी लागेल कारण या लो स्कोरिंग सामन्यामध्ये जर का तुम्हाला परतायचं असेल तर मात्र एखादा दुसरी विकेट आणि जास्तीत जास्त मात्र डॉट बॉल फेकावे लागतील बोरगाव संघाच्या गोलंदाजांना. चला बोरेडी टीम आपण देखील रेडी राहायचं आहे. कुमार आपण रेडी राहा कारण लगेचच नेक्स्ट मॅच असेल. वरडी विपक्ष विजेता संघ. बॉलिंग करण्यासाठी बॉलर तयार होतोय कुणाल शिंदे. 18 चेंडू आता 19 धावा. अमरापूरच्या मैदानामध्ये या बोरगाव संघानं मात्र आपली होती. चांगला प्रवास या टीमचा राहिला होता आणि आज तो संघ पुन्हा एकदा या नवीन स्पर्धेमध्ये नवीन मैदानावरती मात्र खेळत असताना मात्र खारपाडा संघाविरुद्ध कशा प्रकारे मात्र धावाबांचा बचाव करील हा बोरगाव संघ हे देखील पाहावं लागेल. समोर आहे तो म्हणजे संदीप घरत. 18 चेंडू आणि आता 19 धावा. ऑन द विकेट राऊंड विकेट माफी असावी. लेफ्ट हँड बॅटचा बॉलर आहे आणि त्याने मात्र हा बॉल चांगला फेकला. पहिलाच बॉल निर्धाव फेकलाय. हा डॉट बॉल. लो स्कोरिंग सामन्यामध्ये प्रत्येक टीम मध्ये मात्र सिंगल डबल खेळणारा एखादा खेळाडू हवाय आणि इथे मात्र मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय संदीप घरत हा खेळाडू. पुन्हा एकदा शफल झाले आणि त्यानंतर म्हणतोय मात्र आणखीन एक चांगला बॉल. जसजसे निर्धाव चेंडू फेकले जातील तस तसा प्रेशर वाढेल. आता टप्पा पडतो थोडासा. काही औशी बॉल वळण घेतो आणि सरळ जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. या निर्णायक परिस्थितीमध्ये मात्र असे चेंडू जास्त फेकले तर मात्र खारपाडा संघामध्ये प्रेशर वाढेल. खारपाडा संघामध्ये मात्र दबाव वाढेल. आता मात्र गरज आहे ते म्हणजे 16 चेंडू आणि 19 धाब्याची गरज. फुलटॉस
मात्र शंका नसणार आहे, कारण 19 धावा 16 चेंडूमध्ये करायच्या होत्या आणि त्यानंतर मात्र हा बिंबर बॉल फेकलाय. आता मात्र गरज असेल ती म्हणजे 16 बॉल आणि 14 धावेची. 16 चेंडू आणि 14 धावा. फ्रीडचा बॉल, फ्रीडची संधी आहे या फलंदाजाला. मात्र पुढे टाकला होता बॉल, लोअर फुल टॉस. फ्रीडचा बॉल मात्र ड्राईव्ह केलाय ऑन साइड मध्ये. एक खराब चेंडू मात्र पूर्णपणे सामन्याला या ठिकाणी काळाटणी देऊन गेलाय. आता मात्र गरज असेल ती म्हणजे 15 चेंडू आणि 13 धाब्याची गरज. 15 बॉल आणि 13 धाबा. सुपर 8 साठी दोन संघ क्वालिफाय केले जातील, त्यामुळे मात्र विजेता संघ आणि वरेडी या दोन संघादरम्यान लगेचच पुढच्या सामन्याकडे आपण वळणार आहोत. परंतु या मॅच मध्ये कोणता संघ असेल विजेता? कुणाल शिंदे हा गोलंदाज मात्र इथे बॉलिंग करतोय. राऊंड विकेट. पुन्हा एकदा चांगला बॉल फेकलाय. कौतुक करावं तेवढं कमी. आणखीन एक डॉट बॉल. प्रेशर वाढवणारा हा चेंडू आहे हे यावेळेस मात्र फेकलाय कुणाल या गोलंदाजानं. आणखीन एक सिंगल आणि या सिंगलने मात्र स्ट्राईक रोटेट केली भूपेशनं. एक धावेने मात्र संघ पुढे चालला. टीमची धावसंख्या लागली धावफलकावरती. अजूनही 12 धावेची गरज येणार आहे. काही चेंडू आणि 12 धावा. हा चेंडू जर निधाव फेकला तर मात्र पुन्हा एकदा एक वेगळा रोमांच तुम्हाला या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. आणखीन एक डॉट बॉल. जर बिमर चेंडू फेकला असा तर 12 चेंडू आणि आता 12 धाब्याची गरज. सामना बरोबरीने सुटला तर मात्र या ठिकाणी सुपर ओव्हर खेळली जाईल याची नोंद घ्या आपण. सामना बरोबरीने सुटला तर सुपर ओव्हर असेल. शेवटचे 12 बॉल आणि आता 12 धाब्याची गरज. 12 चेंडू आणि 12 धाबा. सिद्धेश शिंदे. सिद्धेश शिंदे हा गोलंदाज मात्र बॉलिंग करण्यासाठी आलाय आणि हा पहिला बॉल असेल भूपेश साठी. पहिलाच बॉल फुलर लेनचा होता आणि त्यानंतर मात्र हा बॉल मिड विकेट मध्ये ड्राईव्ह केलाय. जमिनीला घरंगत चाललाय. एक रन मात्र ऍड होईल ती म्हणजे कारपाड टीमच्या धावफलकावरती. 11 चेंडू आणि आता 11 धाब्याची गरज. प्रशांत देसलेने फेकलेला निर्णायक षटक आणि त्यानंतर मात्र थोडासा धावसंख्येमध्ये अंकुश लगावला गेला होता पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना बोरगाव टीमच्या माध्यमातून आणि इथे देखील आता मात्र तेच करावं लागेल. होतं विकेट. फुलर लेनचा बॉल लाऊड अपील झाली होती. इथे मात्र शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये बॉल फील्ड केलाय आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा सिंगल आली आहे. इक्वेशन आपण पाहिलं तर शेवटचे 10 बॉल आणि 10 धाब्याची गरज. 10 चेंडू आणि आता 10 धाबा. हे समीकरण मात्र मैदानाच्या आतमध्ये असेल. चांगली गोलंदाजी चालली आहे सिद्धेश शिंदे या गोलंदाजाकडून. पुन्हा एकदा चांगला चेंडू फेकलाय. अँगल क्रिएट केलाय. आता मात्र समोर 2 अनुभवी खेळाडू आणि एका बाजूने मात्र या वर्षी आपण या टीमला पाहतो बोरगाव संघाला सर्व नवोदित खेळाडू या टीम मध्ये आहेत आणि पूर्णपणे मात्र कमबॅक करत असणाऱ्या सामन्यामध्ये 9 बॉल 10 धाब्याची गरज.
पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या, त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा आल्या, तिसऱ्या षटकामध्ये मात्र 7 धावा आल्या. पुन्हा एकदा चांगला चेंडू, कौतुक करावं तेवढं कमी या गोलंदाजाचं, सिद्धेश शिंदे या खेळाडूचं. आता मात्र गरज आहे ती म्हणजे 8 बॉल आणि 10 धाव्याची गरज. जर हे 2 चेंडू पुन्हा एकदा निर्धाव फेकण्यामध्ये यश आलं तर मात्र दबाव वाढेल, दडपण वाढेल खारपाडा संघावरती. भूपेश घरत भरपूर शांत राहिलाय, किती काळ शांत राहील हे देखील पाहावं लागेल. ओव्हर द विकेट, बॉल तयार, लोअर फुल टॉस बॉल ऑनसाइड मध्ये खेळून काढलाय, फक्त सिंगल आहे. मी पहिल्यांदा उल्लेख केला, प्रत्येक टीम मध्ये प्रत्येक संघामध्ये सिंगल डबल करणारा खेळाडू असायला हवा आणि त्या गोष्टीचा मात्र इथे अभाव आपण पाहतोय. जास्तीत जास्त डॉट बॉल फेस केले खारपाडा संघाच्या फलंदाजाने, त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी झाली होती ती म्हणजे बोरगाव टीमच्या माध्यमातून. 7 बॉल 9 धाव्याची गरज, 7 चेंडू आणि 9 धावा. इथे देखील बॉलला ड्राईव्ह केलाय, फक्त सिंगल आली आहे आणि शेवटच्या षटकापर्यंत मात्र हा सामना पोहोचलाय. सुरुवातीला असं वाटलं होतं कदाचित वेळ वाचेल आमच्या आयोजकांचा, परंतु बोरगाव संघ आज शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करतोय. सामना अजूनही संपलेला नाहीये. 6 बॉल मध्ये धावा करायच्या, त्या म्हणजे 8. 6 चेंडू आणि 8 धावा. समोर 2 आक्रमक फलंदाज आणि अशा फलंदाजांना मात्र कशा रीतीने रोखतील बोरगाव संघाचे गोलंदाज हे देखील पाहावं लागेल. सहा बॉल आणि 8 डाबा. चला फिल्डिंग लावून घ्या बोरगाव संघ, आपण जास्त वेळ घेत आहे. 6 चेंडू आणि 8 डाब्याची गरज या सामन्यामध्ये विजयासाठी. शेवटचं षटक फेकण्यासाठी गोलंदाज तयार होतोय. काय नाव रे? धीरज बेलकडे. धीरज बेलकडे हा खेळाडू तुम्ही पाहताय. पेन पूर्व विभागातील हा संघ आहे. पेन पूर्व विभाग म्हटला की कोयना प्रकल्पग्रस्त त्या विभागामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्या विभागातून मात्र हा संघ इथे पोहोचलाय बोरगाव खेळण्यासाठी. धीरज बेलकडे हा गोलंदाज तयार झालाय. 6 चेंडू आणि 8 डब्याची गरज असताना समोर आहे संदीप गरज सारखा अनुभवी खेळाडू. संदीपनं मात्र सिंगल डबल कडे कमी लक्ष केंद्रित केलंय. जास्तीत जास्त मोठे फटके कशा पद्धतीने खेळता येतील याकडे मात्र लक्ष केंद्रित केलं संदीप गरज या फलंदाजाने. पहिलाच बॉल आतली कडा घेतली आणि बॅकवर्ड क्षेत्राकडे चाललाय, फक्त सिंगल आली आहे. सामना मात्र तुम्हाला पाहायला मिळतो अटीतटीचा. 5 बॉल धीरज बेलकडे हा गोलंदाज, त्यानं मात्र पहिला चेंडू फेकला खूप चांगला. 5 बॉल आणि आता 7 धाब्याची गरज. 5 चेंडू आणि 7 धावा. कोण असेल विजेता? पुन्हा एकदा लिडिंग एज लागली. बॅकवर्ड क्षेत्राकडे बॉल चाललाय, तेच क्षेत्राने पुन्हा एकदा निवडले फलंदाजाने. त्या क्षेत्रामध्ये बॉल चाललाय, आणखीन एक सिंगल. आता मात्र उत्कंठा वाढत चालली या सामन्याची. बॉल असतील 4 आणि धावा करायच्या त्या म्हणजे 6. 4 बॉल आणि 6 धाब्याची गरज. जर सामना बरोबरीने सुटला तर मात्र सुपर ओव्हर. 4 बॉल मध्ये 6 धावा. एखादा मोठा फटका संदीप गरजच्या बॅट मधून जर आला तर या सामन्यामध्ये विजय संपादन करेल तो म्हणजे कारपाडा संघ. इथे फटका वेलप्लेट कारपाडा टीम. हार्ड लक बोरगाव संघ. खूप चांगला प्रवास या टीमचा देखील राहिलाय आणि इथे मात्र हा षटका लागून सामना जिंकलाय कारपाडा संघाने. चला लाईन अप करा दोन्ही संघ. बोरगाव आणि कारपाडा एकमेकांना आपण हस्तांतरण करायचंय. मी वरळी टीमच्या कॅप्टनला विनंती करतो आपण टॉस साठी यायचंय. वरळी टीमचे संघ नाही का पण या टॉस साठी